त्यामध्ये इग्नोर. सो येणाऱ्या याच्यामध्ये टीम काम करते, टीम स्वतःसाठी काम करते, तिथे तुमचं एक पॅसिव्ह इन्कम जनरेट होतं. म्हणजे तुम्ही इनिशियल लेवलला एक इन्व्हेस्टमेंट केली, तुमचा वेळ इन्व्हेस्ट केला, तुमचं नॉलेज इन्व्हेस्ट केलं, आता लाईफ टाईमसाठी तुम्हाला तिथे पॅसिव्ह इन्कम जनरेट होणार. सेम ॲज इट इज तुमचा आहे ॲक्टिव्ह इन्कम. तुम्ही एक ट्रॅडिशनल बिझनेस ओपन केला आहे, ट्रॅडिशनल बिझनेस स्टोअर ओपन केलेला आहे, तिथे तुम्ही रोज जाताय, स्टोअर ओपन करताय, स्टोअर ओपन करताय, तिथे रोज जाताय, सकाळी जाताय, उघडताय, कस्टमर करताय, पैसा मिळतोय. दुसऱ्या दिवशी जाताय, उघडताय, कस्टमर करताय, पैसे मिळतात. सेम जॉबला गेलात, रोज गेलात तरच सॅलरी मिळणार आहे. एखादा महिना जॉबलाच जाऊ नका, पैसे मिळणार आहेत, सॅलरी कोणी देणार आहे? नाही देणार आहे. त्याला म्हणतात ॲक्टिव्ह इन्कम. सेम ॲज इट इज रिसेलिंग. जोपर्यंत तुम्ही रिसेलिंग करताय, घरामध्ये फंक्शन आहे, आजारी पडलात, मुलाचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, एखाद्या दिवशी तुम्ही तुमच्या रिसेलिंगच्या ग्रुपला अपडेट्स नाही टाकू शकलात, त्या दिवशी तुमचं जे रिसेलिंग इन्कम आहे ते स्टॉप होणार आहे. डिफरन्स समजलाय? या डिफरन्सला जर मॅनेज करायचं असेल, दोन्ही गोष्टी जर सायमल्टेनियसली वर्कआउट करायच्या असतील, तर तुम्हाला एक्झॅक्टली दोन्ही गोष्टींवरती तेवढाच फोकस करावा लागेल. जेवढा तुम्ही रिसेलिंगला करताय तेवढाच रेफरलाही करावं लागेल. 50-50% किंवा 60-40 डिपेंड्स ऑन यू. तुम्हाला कुठली गोष्ट चांगल्या पद्धतीने समजतीये, चांगल्या पद्धतीने लक्षात येते, त्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी काम करू शकता. हे मी नाही सांगणार, कारण की प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक पर्सनॅलिटी वेगवेगळी आहे प्रत्युषमध्ये. प्रत्येकाचे काम करण्याची पद्धत वेगळी आहे, प्रत्येकाचा एक्सपिरियन्स वेगळा आहे, प्रत्येकाची नॉलेज वेगळी आहे, प्रत्येकाचा एरिया वेगळा आहे, प्रत्येकाचं लोकेशन वेगळं आहे. आज मी उदगीरमध्ये आहे, तर पुण्यामध्ये छान सगळ्या गोष्टी इझिली मिळतात, सो उदगीरमध्ये नाही मिळत मला. मग मी हे कम्पेअर नाही करायचं की मी पुण्यामध्ये आहे आणि पुण्यासारखं राहील उदगीरमध्ये, तर मी नाही राहू शकत. माझं सराउंडिंग काय, माझं लोकेशन काय, हे पण खूप जास्त मॅटर करतं. आणि आपण बिहेव लाईक, म्हणजे मी उदगीरमध्ये राहते आणि मी पुण्यात राहण्यासारखं जर उदगीरमध्ये बिहेव केलं तर मला लोक नावच ठेवणार आहे. मग याचा अर्थ असं नाही की दोन्ही बाजूने विचार करा. याचा अर्थ असं नाही की मग मी लोकांचाच विचार करायचा का, माझा विचार नाही करायचा का. या ठिकाणी दोन्ही नाण्यांच्या बाजू चेक केल्या पाहिजेत. सो याच्यावरती जर लेक्चर द्यायचं म्हटलं तर मला 3-4 तास पण कमी पडतील, तो पॉईंट नाही आपला. सो हे क्लिअर झाले, ॲक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम. हे रामायण आधी थोडंसं क्लिअर झालं, त्याच्यानंतर थोडंसं महाभारत पण क्लिअर झालं असेल. शॉर्टमध्ये परत एकदा एक क्विक थोडंसं रिवाईज करू आपण. प्लॅन असतो, प्लॅन म्हणजे आपली पॉवर. ठीक आहे, पॉवर जर ती आपण डिसाईड केली, प्लॅनिंग जर व्यवस्थित केलं, तर एक प्लॅनिंग म्हणजे एक आपल्यासमोर एक छानसा मिरर आहे. त्या मिररमध्ये आपल्याला सगळं दिसतं की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला असं वाटतं प्लॅन करणं